कधी असा दिवस आलाय का ज्या दिवशी काहीच बरोबर होत नाही? एखादी छोटीशी चूक आणि लगेच मनातून आवाज येतो, तुझ्याकडून नाही होणार, तू योग्य नाहीयेस, तू कमी पडतोयस. पण थांबा, हा आवाज खरंच तुमचा आहे की एखाद्याचा आवाज तुमच्या मनात बसलेला आहे? आज तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक सिक्रेट ऐकणार आहात, ज्यामुळे काही लोक वर जातात आणि काही लोक तिथेच अडकून पडतात. आणि तो सिक्रेट म्हणजे सेल्फ टॉक. तुम्ही स्वतःशी रोज काय बोलता? नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाय काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. आयुष्य बदलतं ते बाहेरून नाही, आतून. आपण सतत ब्लेम करतो परिस्थितीला, लोकांना, नशिबाला, पैसा, काम. पण आयुष्याचं स्टेरिंग कुणाच्या हातात असतं? आपल्या मनातल्या आवाजाच्या हातात असतं. तुम्ही दिवसभरात 40,000पेक्षा जास्त विचार करता आणि त्यातले बहुतेक तुम्ही स्वतःशी बोलता. आता इमॅजिन करा, जर त्या शब्दांची क्वालिटी खराब असेल तर आयुष्य कसं चांगलं असेल? बरोबर ना? एका मुलीची गोष्ट आहे. ती नेहमी म्हणायची, माझं काही होत नाही, मी इतरांसारखी स्मार्ट नाही, मी नशिबवान नाही. पण यामुळे काय झालं माहितीये? ती जिथे जिथे जायची, कॉन्फिडंट लोक तिला इग्नोर करायचे आणि यामुळे हळूहळू ती स्वतःलाच कमी समजू लागली. एके दिवशी तिच्या टीचरने तिला थांबून विचारलं, तू रोज स्वतःला काय सांगतेस? तर ती म्हणाली, मी कमजोर आहे, माझं नशीब खराब आहे. तर टीचर म्हणाले, समस्या तुझ्यात नाहीयेत, तुझ्या समस्या तुझ्या वाक्यात आहेत. त्या दिवशी पहिल्यांदाच ती स्वतःला म्हणाली, मी शिकू शकते, मी प्रयत्न करू शकते, मी बदलू शकते. आणि या वाक्याने तिचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. हे मॅरिकल नाही, हे माइंड प्रोग्रामिंग आहे. जे तुम्ही स्वतःला सांगता, मेंदू तेच खरं मानतो. मी काही नाही करू शकत असं म्हणलात तर ब्रेन प्रूफ शोधतो की खरंच तुम्ही काहीच नाही करू शकत. मी शिकू शकतो असं म्हणलात तर ब्रेन सोल्युशन शोधतो. माझ्याकडून होतं असं बोललात तर ब्रेन ऑपॉर्च्युनिटी शोधू लागतो. सेल्फ टॉक म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेली डेलीची ऑर्डर असते. तुम्ही निगेटिव्ह ऑर्डर दिलात तर आयुष्य निगेटिव्ह चालतं. तुम्ही जर पॉझिटिव्ह ऑर्डर दिलात की आयुष्य पॉझिटिव्ह चालतं. लोकांच्या बोलण्यापेक्षा ना, तुम्ही स्वतःला काय बोलता हे जास्त धोकादायक असतं. लोक तुम्हाला दिवसभरातून किती वेळ बोलतात? 2 मिनिट, 5 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनिट. पण तुमचं मन 24 तास तुमच्याशी बोलत असतं. मग कोणत्या आवाजाची ताकद जास्त आहे, बाहेरच्या की तुमच्या आतल्या? मग मला सांगा, जर तुमचा आतला आवाज टॉक्सिक असेल तर तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमचं मन तुम्हाला अडवतंच. पण जर तुमचा आतला आवाज पॉझिटिव्ह असेल तर परिस्थिती कितीही वाईट असू द्या, तुमचं मन तुम्हाला पुश करतं. आता सेल्फ टॉक कसं बदलायचं? पहिल्या दिवशी फक्त पहा, तुम्ही स्वतःला काय बोलता. नावं ठेवता का की समजूत काढता? दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काही निगेटिव्ह बोलता स्वतःला, ते सगळं रिप्लेस करत जा. म्हणजे मी नाही करू शकत या वाक्याला रिप्लेस करा, मी प्रयत्न करतोय. मी युजलेस आहे या वाक्याला रिप्लेस करा, मी सुधारत आहे. मी अपयशी आहे या वाक्याला रिप्लेस करा, माझा टाइम येतोय. दिवसातील फक्त 2 मिनिटं आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला फक्त 3 वाक्य बोला. मी पुरेसा आहे, मी इम्प्रूव्ह होत आहे, मी मला थांबवणार नाही. हे वाक्य ना खूप छोटे आहेत, पण यामुळे तुमचा माइंड चेंज होतो. आता डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त वेळ कोणाचा आवाज ऐकतो? उत्तर फक्त एकच असेल, तुमच्या मनातला आवाज. मग तुमचा आवाज तुम्हाला तोडतोय की सुधारतोय, ही जबाबदारी देखील फक्त तुमची आहे. मंडळी, लोक तुम्हाला जज करतील, इतरांचे वर्ड्स तुम्हाला हर्ट करतील, पण तुमचे वर्ड्स तुमचं आयुष्य बदलतात. आजपासून एकच ठरवा, तुमचा आवाज तुमचा शत्रू नाही, तो तुमचा साथीदार असायला हवा. कारण शेवटी तुम्हाला वर न्यायला किंवा खाली पाडायला वास्तविक फक्त एकच गोष्ट पुरेशी असते, तुम्ही स्वतःशी रोज काय बोलता. त्यामुळे नेहमी स्वतःशी सकारात्मक बोला, पॉझिटिव्ह बोला. मी काव्या, भेटूया पुढील मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं मन जपा आणि नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहा. धन्यवाद.